हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण गायडन्स सिरीज कंटिन्यू करतोय. आजच्या सेशनमध्ये आपण आर्ट्स अँड कल्चर या विषयाचा अप्रोच कसा असावा, त्याची तयारी कशी करावी हे बघणार आहोत. आर्ट्स अँड कल्चर हा विषय खूप महत्त्वाचा आहे प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. मेन्ससाठी याचं वेटेज खूप आहे. त्याचबरोबर प्रिलिमला सुद्धा आपण बघतो की बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते ह्या पर्टिक्युलर सेक्शनमधून असतात. मग याची तयारी कशी करावी, स्मार्ट अप्रोच कसा असावा याची आपण चर्चा करणार आहोत. लेक्चर लेंदी होते म्हणून आपण ही सिरीज आर्ट अँड कल्चरची 2 किंवा 3 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला जे काय असेल ते लेक्चरचं चांगलं आउटपुट मिळून जाईल. चला मग सुरू करूयात. तत्पूर्वी माझ्याबद्दलची माहिती. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. मी 2018 पासून बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात गायडन्स करत आलेलो आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच आणि लाईफ कोच म्हणून सुद्धा काम करतो. मेमरी ट्रेनिंग मी देतो. तर ही संक्षिप्त माहिती माझ्याबद्दल. चला मग आपण लेक्चरला सुरुवात करूया. आर्ट अँड कल्चरचं सेमिनार म्हणजे थोडं लेक्चर लेंदी आहे म्हणून अशा पद्धतीनं. ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, आर्ट अँड कल्चरचा आपल्याला अभ्यास दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. मीन्सचं आन्सर रायटिंग याचं कसं असणार आहे म्हणून काय म्हटलं की थोडं लेंदी होईल म्हणून आपण पार्ट्समध्ये लेक्चर घेणार आहोत. तर त्याचे इम्पॉर्टंट थीम्स काय आहेत ते आपण समजून घ्यायचे आहेत. ह्या विषयाच्या थीम्स एकदा का लक्षात आल्या की आपल्याला मग त्याची तयारी करणं सोपं जातं. बरेच विद्यार्थी काय करतात की हा म्हणजे थोडंसं फॅक्ट्सचा पण याच्यामध्ये पार्ट येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं कंटाळवाणं वाटतं की पण तो न ठेवता, कंटाळा न बाळगता कशा पद्धतीने ते करता येईल ते आपण बघूयात. एकदा का थीम्स लक्षात आल्या की आपल्याला तयारी समजून जाते आणि तो एक सूर गवसतो आणि त्याच्यातून तो विषय कंप्लीट होतो. प्रॉब्लेम काय होतो बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एखाद्या विषय आपण सुरुवात करतो. खूप आपल्याला सुरुवातीला जोश असतो की सुरू करतो आणि नंतर तो विषय चेंज करावा असं वाटतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा अनुभव असेल. तो विषय चेंज करायचा, मग दुसरीकडे शिफ्ट व्हायचं, परत मग त्याचं परत फ्लो मेंटेन न केल्यामुळे परत चेंज करायचं. असं का होतं की तो फ्लो राहत नाही, त्याच्यामध्ये जे काय बाकी त्या विषयाचा जो क्रक्स आहे तो आपल्याला अंडरस्टँड होत नाही. त्यामुळे तो कंटाळा करून आपण तो विषयच सोडून देतो, असं होतं. मग असं आर्ट्स अँड कल्चरच्या बाबतीत, त्याचबरोबर साधारण आपण जनरली बघतो की एन्शंट मिडिवलच्या बाबतीत, मिडिवल हिस्ट्रीच्या बाबतीत जनरली होतं. तर तसं न करता हा विषय कशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे ते बघूयात आपण. स्कोरिंग सेक्शन आहे, स्टॅटिक आहे, ॲनालिटिकल आहे आणि महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन आपल्याला ते बघायचे आहेत. तो आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूयात. आपण पहिल्यांदा ओव्हरऑल आर्ट अँड कल्चर बघूयात, मग महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला याच्यात काय विचारलं जाऊ शकतं ते आपण बघूयात. इंडियन कल्चर, त्याच्यामध्ये हे काय आहे बघा, म्हणजे नेमकं अंडरस्टँडिंग काय आहे आर्ट अँड कल्चरमध्ये, कला संस्कृतीमधून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते आपण पहिल्यांदा बघा. ह्याचे महत्त्वाचे फॅक्ट्स आपल्याला इथे हे समजून घ्यावं लागतं की भारतीय सांस्कृतिक वारसा कसा आहे, संस्कृती आणि वारसा ते काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आर्ट फॉर्म्स, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता हे समजून घेताना कशा पद्धतीने अप्रोच असला पाहिजे, आता तुम्ही मला हे तर माहितीच आहे, तसं नाही. आपल्याला ते पर्टिक्युलर कसं त्या टाइम फ्रेममध्ये, आता एखादा आर्ट फॉर्म डेव्हलप होत असतं तर त्याला त्या आर्ट फॉर्मला कुणाचं राजश्रय असतं, त्यावेळेचा कल्चरल इन्फ्लुएन्स कसा असतो, ठीक आहे. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स म्हणजे आपण राजाश्रय बघितलं, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कसा असतो, सोसायटल इन्फ्लुएन्स कसा असतो त्या तत्कालीन, त्या आधारावर आर्ट फॉर्म्स डेव्हलप होत असतात. अशा पद्धतीने आपल्याला बघायचं, म्हणजे आपल्याला तो काय होतं ती सगळ्या अँगलनं ते आपल्याला गोष्टी क्लिअर होऊन जातात. म्हणजे आपण फॅक्ट्सला घाबरतो की नाही, तर तसं नाही. ते इंटरलिंकेजेस हे तुम्हाला समजल्या की ते तुम्हाला तो विषय आवाक्यात आपल्याला वाटायला सुरुवात होते. सेम आर्किटेक्चरचं पण तसंच आहे. आर्किटेक्चर कसं डेव्हलप झालं, विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट प्रकारचं आर्किटेक्चर डेव्हलप होत असताना आपण बघत असतो. कारण काय, ह्याच गोष्टी, ह्याला तुम्ही इंटरलिंकेजेस करायचं. कुठल्या काळात आहे, कुठलं रिलिजियस इम्पॅक्ट एक आहे ह्याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे रिलिजियस इम्पॅक्ट. धर्माचा कसा प्रभाव आहे, म्हणजे एखादा धर्म इव्हॉल्व होत असताना त्या धर्माच्या कालावधीमध्ये विशिष्ट प्रकारचं आर्किटेक्चर कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेलं आहे ते आपल्याला बघायचं. हे इंटरलिंकेजेस केले तर आपल्याला हे प्रॉपर आर्ट अँड कल्चरचं जे आहे की चांगली तयारी आपल्याला समजून. लिटरेचर सेम तसंच आहे. लिटरेचर वेगवेगळ्या राजांच्या काळात अनेक लेखकांना, कवींना
चांगल्या पद्धतीनं राजश्री मिळायचा आणि त्याच्यामुळे खूप समृद्ध विपुल साहित्य निर्माण झाल्याचं आपण बघतो. मग ते कसं आहे का, कशा कुठल्या कुठल्या टप्प्यावर कसं कसं साहित्य निर्माण होत गेलं तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचा इम्पॅक्ट काय आहे परत मग, आणि लिटरेचरचा सोसायटीवर इम्पॅक्ट काय, लिटरेचरचा रिलिजनवर इम्पॅक्ट काय, लिटरेचरचा कल्चर इम्पॅक्ट काय, लिटरेचरचा पॉलिटिकल इम्पॅक्ट काय, हे सगळे इंटरलिंकेजेस आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने तयारी केली तरच आपल्याला तो विषय लवकर समजेल आणि त्याचा हे जे आहे म्हणजे बर्डन येतं ना तो जाणवणार नाही. हे लिंकेजेस करता यायला पाहिजे आपल्याला. समजून घ्या, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हे लिंकेजेस तुम्हाला समजले पाहिजेत. परत महाराष्ट्र कल्चर हे आपण नंतरच्या ह्याचं एक सेपरेट आपण लेक्चर बघूयात. स्टडी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, टाइमलाईन अप्रोच तुम्हाला फॉलो करता यायला पाहिजे, थीम बेस्ड स्टडी करता यायला पाहिजे आणि डायग्राम बेस्ड रिव्हिजन. आता हा फॉर्म्युला आहे, हा जो आहे ना आर्ट अँड कल्चर नेहमी सगळ्याच विषयांना सांगितलं, म्हणजे ब्रेन रूलचं आपण लेक्चर घेतलं बघा, त्या पद्धतीचं आहे हे ब्रेन रूलचं. त्यातून हे इन्फ्लुएन्स होऊन हे मी घेतलेलं आहे. ते कसं करायचं प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्याचं आपण बघूयात. ब्रेन रूल्सची आणखी एक सिरीज घेऊयात. म्हणजे काय होते, विद्यार्थ्यांची समस्या असते की अभ्यास करतोय लक्षात राहत नाही, त्या सगळ्या समस्येवर आपण हळूहळू ती सिरीज आपण कंटिन्यू ठेवूया. म्हणजे अभ्यासात मजा यायला पाहिजे, जॉय फ्लो वाटला पाहिजे आणि त्याच्याकडून काय म्हणजे ही जर्नी जी आहे ती तुम्हाला जॉयफुल वाटली पाहिजे, अभ्यास बर्डन नाही वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते बघणार आहोत. ती एक सिरीज चालूच ठेवली आपण मोटिवेशनल. आणि आता ही आजपासून आपण सब्जेक्ट वाईज आता नेक्स्ट लेक्चर आपण ऑप्शनल संदर्भात घेऊयात. अशा पद्धतीने आपण ते कंटिन्यू करूया. तर हे काय टाइमलाईन अप्रोच म्हणजे काय, टाइमलाईन बघायची. आता हिस्ट्री काय आहे, तो उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हिस्ट्री बघा, हे टाइम आहे, अभि ही टाइमलाईन मानू. ठीक आहे, पर्टिक्युलर कुठली. मग आता एक विशिष्ट कालखंड आपण पकडूया बरं का. म्हणजे हा आता एक साधारण मानू की हा 50 वर्षाचा किंवा असं म्हणू की हा 100 वर्षाचा कालखंड आहे. आता याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होते कला आणि संस्कृतीमध्ये, तर ती अशीच होते का, नाही. मी मागच्या स्लाइडला सांगितलं काहीतरी आहे, इम्पॅक्ट आहे. मग ते कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलं. मग ती टाइमलाईन जर तुम्हाला समजली, आता त्या टाइमलाईन मधलं पॉलिटिकल स्ट्रक्चर, सोसायटल स्ट्रक्चर, रिलिजियस स्ट्रक्चर हे जर समजलं तुम्हाला, कालखंड कसा आहे, त्या कालखंडाचे विविध पैलू, त्या कालखंडावर धर्माचा कसा इम्पॅक्ट आहे, त्या कालखंडावर राजकारणाचा, तत्कालीन राजकारणाचा कसा इम्पॅक्ट आहे, सामाजिक प्रभाव कसे तिथे कारणीभूत ठरतात, धार्मिक हे प्रभाव कसे, हे सगळ्या गोष्टीचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्या काळचं, ह्या सगळ्या गोष्टीचं, येस एन्व्हायरमेंट ऑल्सो. ठीक आहे, तर हे कसं आहे हे जर समजलं तर ती टाइमलाईन समजली की तुम्हाला मग त्या पर्टिक्युलर काळामध्ये कला आणि सांस्कृतिक वारसा कसा विकसित झाला ते आपल्याला समजतं. म्हणून आर्ट अँड कल्चरमध्ये हे टाइमलाईन बेस्ड तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तर तुम्हाला तो विषय प्रॉपर समजून जाईल आणि आपल्याला ते लक्षात येईल. हे एकदा समजलं की टाइमलाईन तुमच्या डोक्यात आली, लक्षात आली की ह्या कालखंडामध्ये असं आहे, हे स्ट्रक्चर असेल, मग तुम्हाला समजते की मग ते लिंकेजेस आहेत. समजतंय का, तर ते लिंकेजेस लागतात. मग परत इम्पॅक्ट आहे, आर्ट अँड फॉर्मचा पण सोसायटीवर इम्पॅक्ट आहे, जसं की लिटरेचरचा इम्पॅक्ट आहे, डान्स फॉर्मचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की संत परंपरा आहे, संत साहित्य आहे. ठीक आहे, सुफी संत परंपरा आहे, त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो सोसायटीवर, परत मग सोसायटी कशी इव्हॉल्व्ह होते. अशा पद्धतीने आपल्याला कला आणि संस्कृती विषयाचा अभ्यास करायचा. ठीक आहे, थीम बेस्ड. आता हे थीम्स बघायचे आहेत, म्हणजे थीम्स कसं बघायचे आहेत मी तुम्हाला ज्यावेळी आपलं प्रॉपर लेक्चर सुरू होईल म्हणजे एखादं उदाहरण घेऊन मी सांगेन तुम्हाला. बट हे टाइमलाईन बेस्ड अप्रोच लक्षात ठेवा की थीम बेस्ड म्हणजे काय, एखादं थीम आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण बघितलं संत परंपरा, आपण हा टॉपिक घेऊयात, किंवा लिटरेचर थीम घेऊया. आता लिटरेचरमध्ये अनेक प्रकारे पण पर्टिक्युलर बघितलं साऊथ लिटरेचर असं आपण ठरवलं की दक्षिण साहित्य कला संस्कृतीमधलं बघूयात आपण. तर इथं उगम कसा आहे, कशा पद्धतीनं साहित्यिकांना किंवा जे काही लेखक कवी असतील त्यांना कशा पद्धतीनं प्रोत्साहन मिळत गेलं, कुठल्या कालखंडामध्ये, मग प्रत्येक कालानुरूप ते कसं इव्हॉल्व्ह होत आलं, कसं विकसित होत आलं, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. मग त्याला आपण थीम बेस्ड आपण म्हणतो. ते थीम पकडायचे आणि ते थीम कम्प्लीट करायचे, अशा पद्धतीनं मग ते करायचे. मग पण ती थीम प्रत्येक टप्प्यात कशी इव्हॉल्व्ह होत गेले, जसं की आपण म्हणू की पेंटिंग ही थीम घेतली, ते पेंटिंग थीम कशी विकसित होत आले, अगदी प्राचीन ते आधुनिकपर्यंत कशा पद्धतीने ते विकसित होत आलेलं आहे. ते थीम पकडायचे आणि ते थीम कम्प्लीट करायचे. मग पर्टिक्युलर त्याच्यात मग परत काय करावं लागतं ती थीममध्ये. आता फॉर एक्झाम्पल ही पेंटिंग ही आपली थीम आहे. ठीक आहे, आता ही पेंटिंगची जी थीम आहे
याच्यामध्ये हा खूप ब्रॉड टॉपिक झाला ना पेंटिंग, असं आपण मानू. आता ह्याला आता बघा आपण हे दोन पद्धतीनं, आता हे आतापर्यंत कुणी सांगितले की नाही मला माहित नाही, पण हे समजून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही करा आर्ट अँड कल्चरचा अभ्यास, तुम्हाला खूप सोपं वाटेल. आता हे पेंटिंग ही थीम आहे, म्हणजे थ्रूआउट ही टाइमलाईन आहे असं आपण म्हणून. मी आता सांगितलं की टाइमलाईन अप्रोच आहे, ठीक आहे. पेंटिंग थीम पकडली तुम्ही. आता हे पेंटिंगचं इव्होल्युशन ही 100 वर्ष ह्याच्यात कसं विकसित होत गेलं, ह्याच्यात कुणी कुणी कसं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. सेम परत पुढचा कालखंड मध्ययुगीनचा पकडा, त्याच्यात कसं कसं झालेलं आहे. प्राचीन मध्ययुगीन हे आणि 100 वर्ष म्हणजे असंच नका टार्गेट करू तुम्ही त्याला. टाइमलाईन म्हणजे तो कसा कालखंड विशिष्ट आपण ज्याला म्हणतो की काही साम्राज्य आली त्याच्यातून ती काही विकसित झाल्या गोष्टी, अशा पद्धतीने ते बघायचं. मग रिलिजियस इम्पॅक्ट कसा पडला, ठीक आहे. काही ठिकाणी संमिश्र इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. मग संमिश्र विविध धर्माचा एकाच वेळी इम्पॅक्ट दिसून येतो. मग तिथं कसं इव्होल्युशन झालेलं आहे तिथं आपल्याला दिसून येतं वेगळा प्रकार तिथं. तर ते कसं झालेलं आहे, तर अशा पद्धतीने हे थीम बेस्ड बघता येतं. आणि ह्याच्यातून काय होतं की तुम्हाला क्लिअर होतं सगळं. आता ह्याच्यातून काय होतं बघा, फॅक्ट्स पण क्लिअर आहेत. आता हे थीम बेस्ड आपण ज्यावेळी बघतो फॅक्ट्स पण क्लिअर होतात, टाइमलाईन क्लिअर होते, ठीक आहे. थीम्स क्लिअर होतात. आणि दुसरी गोष्ट काय, याच्याने काय होतं माहिती का, प्री प्लस मीन्स तुमचं प्रिलिमचा पण तयारी होते आणि मीन्सची पण तयारी होते. अशा पद्धतीने ही तयारी होऊन जाते. म्हणजे परत विद्यार्थी काय करतात, मेन्सच्या दृष्टीने वाचणार, मग परत मी प्रीसाठी फॅक्ट्स बघणार. ह्या गोष्टी करा. कारण आता एखाद्या विशिष्ट कालखंडातलं विचारलं जातं की एखादा विशिष्ट कवी आहे तो कोणाच्या दरबारात होता, अशा पद्धतीचा प्रश्न आला की जो प्रिलिमचा फॅक्च्युअल वाढतो, मग आपण आठवत बसतो. तर ते होणार नाही. त्याच्यासाठी ही सिस्टीम वापरा तुम्ही, थीम्स बेस्ड अँड टाइमलाईन अप्रोच. हे समजून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही करा आर्ट अँड कल्चरचं, ठीक आहे. पुढे बघूयात. आता हे आपण थ्रूआउट बघत जाऊया. आता वेदिक कल्चर हा एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कसं काय डेव्हलप झालं ह्या सगळ्या गोष्टी. आता इथून आपण काय करूयात की प्रॉपर ते टॉपिक वाईज आपण पूर्ण डिकोड करूयात हे सगळं सिलेबस, ठीक आहे. तर हे समजून घ्या बुद्धिस्ट कल्चर कसं इन्फ्लुएन्स केलेलं आहे, टेम्पल आर्किटेक्चर डेव्हलपमेंट कसं होत गेलेलं आहे. आता हे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत गेलेलं आहे. हे आपण सविस्तरपणे लेक्चर सिरीजमध्ये कंटिन्यू करूया. पण आता हे समजून घ्या तुम्ही की हे आपल्याला प्रॉमिनंट आहेत, हे एन्शियंट कल्चरमधले खूप महत्त्वाचे घटक आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे जसं की आता वैदिक कल्चरमध्ये कसं साहित्य निर्माण झालं, कोणते कोणते वेदिक. आता मग वेदिकमध्ये परत वैदिक, लेटर वैदिक, वैदिक आणि वैदिकोत्तर कालखंड. त्याच्यामध्ये आता दोन्ही ह्याच्यामध्ये समाज व्यवस्था बदलत गेलेली आहे. समाज व्यवस्था बदलली, परत मग राजकीय व्यवस्था, समाज व्यवस्था बदललेली आहे, मग तिथं सांस्कृतिक घटक बदलत गेलेले. अशा पद्धतीने समजून घ्यायचं. बुद्धिस्ट कल्चर खूप महत्वाचं आहे. बुद्धिस्ट म्हणजे आता याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलेलं आहे, बुद्धिस्ट कल्चर प्लस जैनिझम कल्चर. हे काय आहे नेमकं, कशा पद्धतीने ह्यांचं उगम झालेलं आहे आणि ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने राहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये परत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता ह्या कल्चरमध्ये परत सगळं आलं, आर्किटेक्चर पासून ते ह्याच्यापर्यंत लिटरेचरपर्यंत सगळ्या गोष्टी, पेंटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं काळामध्ये कशा कशा डेव्हलप होत झालेल्या हे बघायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये टेम्पल आर्किटेक्चर, वेगवेगळे टेम्पल कशा पद्धतीने प्रत्येक काळात कसे कसे डेव्हलप होत गेलेले, ठीक आहे. हे आपण अशा पद्धतीनेही करायचं. हे भक्ती मुवमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आता आपण टॉपिक वाईज आपण बघूयात नेक्स्ट लेक्चर पासून, ठीक आहे. तर अप्रोच समजला ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करूयात, हे सगळे पॉईंट इलॉबरेट, कारण खूप लेंथी होईल. 3, 4, 5 लेक्चरची सिरीज जे काय होईल ते होईल, पण हे प्रत्येक पॉईंट आपण डिकोड करूयात. म्हणजे हे डिकोडिंग एकदा झालं सिलेबसच्या ह्या की तुम्हाला बाकीचं जे काय ती कनेक्टिव्हिटी कळून जाईल. म्हणजे खूप सोपं होईल. आणि एक रजिस्टर ठेवा आणि हे नोट डाऊन करा पॉईंट्स. आणि मग एकदा का हे तयार झालं की तुमचं आर्ट अँड कल्चर तुम्ही लवकरात लवकर फिनिश करून टाकाल. म्हणजे हे समजेल. म्हणजे आता इष्टभक्त मुवमेंटचं जर बघितलं तर याचं तुम्हाला टाइमलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पॅरामीटर्स पकडायच्या किंवा काय, हे जे प्रत्येक पॉईंट वाईज आपण इलॅबोरेट करतोय, ठीक आहे. तर ही गायडन्स सिरीज अशीच चालू राहील. तुम्ही लेक्चर शेअर करा. अशाच गायडन्स सिरीजसाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल, ठीक आहे. तुर्तास काळजी घ्या. थांबूया. धन्यवाद.